नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर चर्चा करणार आहोत. चला तर मग थेट या माहितीत शिरूया. शिरपूरमधील शेतकरी समुदायाच्या सद्यस्थितीवर आणि त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या एका भीषण वास्तवावर आपण प्रकाश टाकणार आहोत. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका थेट आपल्या कृषी व्यवस्थेला कसा बसतो आणि मानवी जीवनावर त्याचे किती खोलवर परिणाम होतात हे समजून घेणं खरंच खूप गरजेचं आहे. आता थोडा विचार करा, पाऊस पडलाच नाही तर काय होतं? हा प्रश्न नुसता हवामानापुरता मर्यादित नाही बरं का, तर तो संपूर्ण कृषी अर्थव्यवस्थेच्या मुळाशी जोडलेला आहे. आकाशातून थेंब पडले नाहीत की फक्त जमीनच कोरडी पडत नाही, तर त्यावर अवलंबून असलेली लाखो स्वप्न पार कोमेजून जातात. शिरपूरमधील परिस्थितीची भीषणता अगदी याच प्रश्नाभोवती फिरतीये. शिरपूर तालुक्याचा विचार केला तर सध्या तिथे पावसाची खूप मोठी तूट निर्माण झाली आहे. हे एक अत्यंत गंभीर असं पर्यावरणीय संकट आहे, ज्याने संपूर्ण परिसराला विळखा घेतलाय. आणि या अस्मानी संकटाची सुरुवात केवळ एकाच गोष्टीपासून होते, ती म्हणजे अपुरा पाऊस. आता यातील सर्वात लक्षवेधी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूळ माहितीत वापरलेली ती एक ओळ, जी थेट परिस्थितीचं विदारक चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं करते. शिरपूर तालुक्यात पुरेसा पाऊस होत नसल्यामुळे शेतकरी राजा हतबल झाला आहे. किती ताकदवान आणि तितकंच अस्वस्थ करणारं हे वाक्य आहे. शब्दांची ही निवड फक्त कोरड्या हवामानाबद्दल सांगत नाही, तर त्यातून निर्माण झालेल्या मानवी असहाय्यतेची थेट जाणीव करून देते. आणि साहजिकच या अपुऱ्या पावसाचा थेट आणि जबर आघात होतो तो शेतकरी आणि शेतमजुरांच्या भावनिक तसंच आर्थिक जीवनावर. इथे एक विरोधाभास समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. शेतकरी राजा आणि हतबल हे दोन शब्द जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा परिस्थितीचं गांभीर्य अधिक गडद होतं. परंपरेने आपण ज्याला जगाचा पोशिंदा म्हणतो, ज्याला राजा मानतो, तोच राजा इथे निसर्गापुढे पूर्णपणे शक्तिहीन झालेला दिसतोय. हा निव्वळ शब्दांचा खेळ अजिबात नाहीये. निसर्गाच्या अफाट ताकदीसमोर माणसाचे उपाय कसे तोकडे पडतात याचं हे एक अत्यंत भेदक आणि जळजळीत वास्तव आहे. चला तर मग पाहूया हे संकट पुढे कसं वाढत जाते. कारण हवामानात जर वेळेवर सुधारणा झाली नाही तर आणखी एका मोठ्या संकटाची टांगती तलवार या शेतकऱ्यांच्या डोक्यावर उभी आहे. इथे दुबार पेरणी या संकटाचा अर्थ समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. होतं काय की सुरुवातीचा पाऊस दगा देतो तेव्हा शेतात आधी पेरलेलं सगळं बियाणं वाया जातं. मग काय, शेतकऱ्याला पुन्हा नव्याने बियाणं विकत आणावं लागतं, पुन्हा नव्याने मशागत करावी लागते आणि पुन्हा पेरणी करावी लागते. ही चर्चा आता स्थानिक पातळीवर खूपच गांभीर्याने आणि धास्तीने सुरू आहे. हे फक्त आर्थिक नुकसान नाहीये, तर दुप्पट श्रम, अंगावर येणारं वाढीव कर्ज आणि प्रचंड मानसिक ताण असं हे एक सक्रिय आणि दुहेरी संकट आहे. या दोन अगदी विरुद्ध टोकांच्या शक्यतांचा आपण विचार करूया. एका बाजूला आहे चांगला पाऊस, जो सगळ्यांसाठी समृद्धी आणि आर्थिक स्थैर्याची आशेची किरण घेऊन येतो. आणि दुसऱ्या बाजूला अपुरा पाऊस आणि दुबार पेरणीचं भीषण संकट. जर पाऊस वेळेवर आणि चांगला झाला नाही तर हा जो विनाशकारी पर्याय समोर उभा राहतो, तो संपूर्ण कृषी क्षेत्रातील अस्थिरतेची आपल्याला अत्यंत प्रकर्षाने जाणीव करून देतो. मग शेवटी या सगळ्या माहितीच्या आधारे एक अत्यंत ज्वलंत आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. जर आपल्या कृषी व्यवस्थेचा संपूर्ण पायाच अशा बेभरवशाच्या आणि लहरी हवामानावर अवलंबून असेल, तर तो आपला शेतकरी राजा खऱ्या अर्थाने किती सुरक्षित आहे? मगाशी आपण जे हतबलतेचं चित्र पाहिलं, त्याशी हा प्रश्न थेट जोडला जातो. ज्या निसर्गाच्या एका लहरीवर माणसाचं संपूर्ण जीवन आणि उपजीविका अवलंबून आहे, अशा व्यवस्थेवर आता आपण सर्वांनी खूप गांभीर्याने विचार करण्याची वेळ नक्कीच आली आहे.